सो हे गायज, तर मी आज जात आहे हरिहरेश्वरला, कारण की मी खूप महिने गेलेलीच नव्हते. तर पहिला ऑटो पकडली आणि मग नंतर मी मार्केटला गेलेली. मार्केटवरनं मग आम्हाला विक्रम भेटली, विक्रम पकडली आणि मग आम्ही निघालेलो हरिहरेश्वरला जायला. तिकडे आले तर तिकडे स्टॉल वगैरे आहेत, मीन्स तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. पोचली मंदिरामध्ये गेल्याच्यानंतर पूर्ण मंदिर खाली होतं. ताई आणि मीच होती, फक्त दोघीजणीच होतो. दुपारचा टाईम होता तर पूर्ण मंदिर खाली होतं. देवाचं दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर मग शंकराच्या इथे गेलो, तिथेही मस्तपैकी दर्शन वगैरे घेतला. मस्त दर्शन झालं. दुपारच्या टायमात काहीही गर्दी नव्हती, मस्त दर्शन वगैरे झालं. बेकार दम लागतोय. हे इकडे हरिहरेश्वरचं बीच आहे आणि आम्ही हे व्ह्यू बघायला आलो. इथे लोक असतात, पण आज फक्त आम्ही आहोत आणि कोणच नाही आहे. फक्त हे व्ह्यू बघण्यासाठी आलेलो आहे. कसलं भारी आहे यार. आता हे जे दोन दगडांच्या मध्ये जे आता तुम्ही बोलाल की हे काय आहे, तर हे ना भीमाने इथे गधा मारलेलं ते आहे. हे पायऱ्या बांधलेल्या आहेत ह्यावाल्या आणि ह्या पहिल्याच्या पायऱ्या आहेत. इकडनं पहिला लोक खाली जायचे आणि इथे ना कधी पण भवरा आहे इकडे पुढे, तो कधी पण आपल्याला घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे आपण सावधानीने आपल्याला जायचं असेल तर आपली स्वतःची काळजी आपण घेऊन जायचं असतं. कुंडाच्या इथनं खाली उतरल्याच्या नंतर मग आपलं दर्शन पूर्ण होतं असं बोललं जातं. त्यामुळे हे इकडच्या साईडला हे बघा, इकडनं आम्ही खाली उतरलो. हे भुईकुंड आहे आणि नंतर फोटोज व्हिडिओ वगैरे काढले आणि मग आपण निघालेलो घरी जायला. आणि मी मंदिरात जाणार होती सोमजाईच्या, तर माझ्यासोबत ताई नव्हती, माझी फ्रेंड येणार होती. तर मग मंदिरात गेलो, आरतीला गेलेलो. तर मस्तपैकी आरती वगैरे झाली, तुम्ही बघू शकता. दिलं मला आणि ती बघा अजून 3 मागो. हा पहिलाच आहे. तिनं सांगून ठेवलंय. काकी बघा मास्क लावून येत बाई. आमच्या इकडे अजून कोरोना गेला नाही. आईस्क्रीम आणली रात्री, तर आईस्क्रीम वगैरे मस्तपैकी खाल्ली आणि आता इथेच आपण एंड करतोय. चलो बाबा, नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटू.